आज एक सुंदर कथा तुम्हाला ऐकवणार आहे. आर्थर गॉर्डन या लेखकाने त्याच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित द टर्न ऑफ टाइड नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे. ऐकूया मग ती. त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली. शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची सुद्धा मी खात्री देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची तुमच्या मनाची तयारी आहे? गॉर्डन तयारच होते. त्यांना 4 चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले, या 4 चिठ्ठ्या घेऊन उद्या सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरता काही घेऊन जा. पण पुस्तकं, वृत्तपत्र, रेडिओ, फोन असं काही नेऊ नका. दिवसभर कोणाशीही बोलायचं नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचं तंतोतंत पालन करायचं. आहे कबूल? ते हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी गॉर्डन बीचवर गेले. सकाळी 9 वाजता त्यांनी एक चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, ऐका. काय ऐकायचं? त्यांना प्रश्न पडला. ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले. एकाग्रपणे त्यांनी लाटांचा आवाज ऐकला. झाडीतून वाहणारी हवा, मध्येच समुद्रावरून येणारा वारा, निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज, दूरवर आकाशात चित्कार करत उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज. अशा कितीतरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येऊ लागल्या. त्यात त्यांचं मन रमलं. ते तसेच बसून राहिले. अशा कितीतरी गोष्टी हळूहळू स्पष्टपणे ऐकताना जणू काही ते स्वतःचं अस्तित्व विसरून गेले आणि निसर्गाशी एकरूप होऊन गेले. आपणही कधीतरी असा निसर्गाचा आस्वाद घ्यावा. या निसर्गाचा असा साधा, सहज असलेला भाग आपण आहोत याची जाणीव करून घ्यावी. मन शांत करावं. आपोआप आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटेल. मनातला सगळा कोलाहल थांबेल आणि तुम्हाला एका प्रगाढ शांततेचा अनुभव येईल. नंतर 12 वाजले. 12 कधी वाजले ते कळलं सुद्धा नाही. दुसरी चिठ्ठी उघडायची वेळ आली. त्यावर लिहिलं होतं, मागे वळून पहा. त्यांना काय करावं ते कळलंच नाही. पण त्या सूचनांचं पालन करणं आवश्यक होतं. त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मागे वळून पाहताना भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला. आई वडिलांचं निरपेक्ष प्रेम, बाळपणीचे सवंगडी, त्यांच्याशी होणारी कट्टीबट्टी, पुन्हा क्षणात होणारी दोस्ती, त्या हसण्या रडण्यातले आवाज, सहजता, अकृत्रिम वागणं, सगळं त्यांच्या मनात इंद्रधनुष्य आयुष्य सुखद आठवणीमध्ये आठवून आलं. भूतकाळातले आनंदाचे क्षण जणू काही ते पुन्हा जगत होते. आज दुरावलेल्या माणसांनाही कधी काळी आपल्यावर किती प्रेम केलं हे आठवून सुद्धा त्यांचा ऊर अगदी भरून आला. आपल्या संबंधात कृत्रिमता, दिखाऊपणा, औपचारिकपणा हल्ली जास्त आलाय. आपण बालपणीची निरागसता आता हरवूनच बसलो आहोत याची जाणीव त्यांना झाली. परत ते भूतकाळात मनाने रमून गेले. मन एकदम प्रसन्न झालं. त्यांना खूप खूप शांत वाटलं. आपण परत जणू काही लहान मुलगाच झालोय अशी त्यांच्या मनाची स्थिती झाली. मन अगदी शांत झालं. हा शांतपणा त्यांनी अनुभव केला.
थोड्या वेळाने तिसरी चिठ्ठी उघडायची वेळ झाली. त्यात लिहिलं होतं, आपल्या उद्दिष्टांची छाननी करा. तुमचे गोल काय आहेत ते नीट बघा. मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला मला काही याची गरज वाटली नाही. मी काही सखोल परीक्षण केलं नाही. आपलं उद्दिष्ट काय? यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्वाची उद्दिष्ट असू शकत नाही. त्यांच्या लक्षात आलं, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सगळ्याच आपल्या हातून चुका होत राहतात आणि आपण एकदा उद्दिष्ट ठरवलंच नाही तर मग आपला मार्ग सुद्धा भरकटत जातो. ही जाणीव तीव्रतेने झाल्यामुळे ते थोडे चिंतित झाले. तोपर्यंत संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यावर सूर्य अस्ताला जात होता. त्यांची चौथी चिठ्ठी उघडायची वेळ झाली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, सर्व चिंता, काळजा वाळूवर लिहून परत यावे. त्याने एक शिंपला घेतला आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता, काळजा सविस्तरपणे लिहिल्या आणि ते घरी जायला निघाले. समुद्राला भरती येत होती. त्यांनी मागे वळून पाहिलं. एक मोठी लाट आली. त्या लाटेने त्यांनी लिहिलेलं सर्व पुसून गेलं. आणि गॉर्डन म्हणतात, त्या दिवशीच माझा जणू काही पुनर्जन्म झाला. गॉर्डनचा अनुभव आपल्याला ही एक नवी दृष्टी देतो. मनामध्ये व्याप्त होत जाणाऱ्या असमाधानाचे सहज आणि सखोल असलं विश्लेषण करतो. निसर्गापासून आज आपण तुटत चाललो आहोत. त्यामुळे आपण स्वतःपासून सुद्धा तुटत जातो. आपल्यातली बालसुलभ निरागसता, जिव्हाळा, अनौपचारिकता संपत चालली आहे. आपल्याला गुणदोषासह स्वीकारतील अशी विश्वासाची नाती सुद्धा आता हरवत चालली आहेत. लोकांना प्रभावित करण्यासाठी आपण पैसा, पद, सत्ता, प्रतिष्ठा, महागड्या वस्तू, गाडी, बंगला यांचं प्रदर्शन मानतो. असे कितीतरी मार्ग आपण निवडतो. यूं तो बहुत से है रास्ते मुझ तक पहुंचने के, राहे मोहब्बत से आना फासला कम पडेगा. हा जवळचा मार्ग मात्र आपण विसरून जातो. त्याचं कारण आपला मूळ हेतूच चुकलेला असतो. उद्दिष्टांची स्पष्टता नसल्यामुळे जीवनाला एक प्रकारचं साचलेपण येतं. त्यातच निराशेची बीजं असतात. अशा वेळी आपण चिंता आणि काळजी यांनाच गरजेपेक्षा जास्त कवटाळून बसतो. त्यामुळे कधी नैराश्य अधिकच तीव्र होत जातं. पण कालप्रवाहाच्या लाटेने त्या पुसल्या जातील हा विश्वास ठेवून मन शांत ठेवा. सृजनशीलतेचा अर्थपूर्ण प्रवास आयुष्यात सतत चालू ठेवा. मग तुमचं आयुष्य आनंद, सुख, समाधान यांनी भरून जातं की नाही बघा. आता 2 मिनिटं शांत बसा. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.